मध्ये सर्वे नंबर 199 मध्ये माझे काम चालू आहे आणि तिथे DP रोड आहे आणि जागेवर आम्ही नगरपालिकेला सध्या रहदारी रस्ता होता. आम्ही सांगितलं इथं माझ्या दुसऱ्या बिल्डिंगचे प्लान पास आहे, माझ्या इथे हे जागा इथून DP नाही आहे, तुम्ही DP जिथून असेल DP चालू करा. मी नगरपालिकेला लीगल नोटीस दिली. नगरपालिकेला लीगल लेटर दिल्यानंतर नगरपालिकेने DP रिमार्केशन केले. त्यांच्या मार्किंगप्रमाणे DPला मी जागा दिल्या, ते पण जागा माझेच आहे आणि DP आणि अंडरग्राउंड ड्रेनेज आणि साईडला गटर आहे, सर्व कायदेशीर बनवून दिले आणि पब्लिकला रस्ता चालू करून दिले. आणि चालू करून दिल्यानंतर हे शरद पाटील मला 5-6 दिवस अगोदर मला भेटला आणि माझ्याकडे आला माझ्या ऑफिसला. शरद पाटील म्हणतो काहीतरी सेटल करा, आपण जरा बसूया. मी बसायचं कशाला, आमच्या लिगली काम आहे, लिगली रस्ता बनवून दिले, पब्लिकच्या कुठच्या अडचण नाही आहे. नाही म्हणतो अरे मी इथे मला तुम्ही अगर सेटल नाही केलं तर हे आंदोलन होणार आणि तो काय दुसरं जे कोण गुलवे म्हणून आहे त्यांच्या नावाचे पत्र देतो आणि स्वतः सर्व पुढाकार घेतो आणि एक ब्लॅकमेल करायचं काम करतो. आणि अनेक वेळा हे विषय झालेले आहे, हे वर्षातनं 2 वेळा झालेलं आहे. आणि मी ते बोललो जाऊन द्या, चला आपला शरद पाटील एक आपला चांगला रिलेशन होता, त्या माणसाचं नाव बदनाम करायचं नाही म्हणून मी करत नव्हतो. मला आता शरद पाटील जेव्हा आमच्या जागामध्ये आंदोलन करायला लावलं, मी DCP साहेबांकडून आणि पोलीस स्टेशनला ACP साहेबांकडून कंप्लेंट केले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. हे आमच्या जागेमध्ये आंदोलन करतो आणि यांची प्रॉपर्टी नाही आहे, प्रॉपर्टी आमची आणि लिगली पब्लिकच्या काय अडचण नाही आहे. पब्लिकला आम्ही रस्ता करून दिला अगोदर, नंतर आम्ही काम करतोय. हमारे हा ब्लॅकमेल पैसा मागतो त्याच्यासाठी काहीतरी प्रॉपर्टी द्या याच्या डिमांड आहे आणि त्याला काम इथे देणार नाही. माझे लिगली काम आहे आणि त्या पोलीस स्टेशनला मी सांगितलं याच्यावर गुन्हा दाखल करा. कोण आहे शरद पाटील? हे शरद पाटील उबाडाचा जिल्हा प्रमुख आहे आणि काय मारतो स्वतः एक माणसं जमा करून, एक कार्यकर्त्यांना जमा करून मला एवढं मतदान झालंय, एवढं हे झालं, तो असं एक ब्लॅकमेल करतोय. आणि मी त्याला सांगितलं तो मतदान झालं म्हणजे याचा अर्थ का पब्लिकने तुम्हाला का लबाडी चोरी करायला सांगितलं नाही. हे मतदान झालं म्हणजे लोकांच्या सेवा करण्यासाठी एक उमेदवार उभा राहतो आणि ब्लॅकमेल करण्यासाठी उभा राहत नाही. मी सांगितलं त्यांना, मग त्यांच्या काय त्या सरी ऐकत नाही, तो मला शेवटी गुन्हा दाखल करायचा निर्णय घेतला. आमचे उपोषण प्रमुख श्री शांताराम गुळवे हे इथे उपोषणाला बसले आहेत. कारण याचं हे आहे की मसोबा चौक ते भैरवटीपर्यंत हा रस्ता वर्क ऑर्डर रस्त्याची ती झालेली आहे, पण बनवताना DPच्या नावाखाली रस्ता दुसऱ्या बाजूला म्हणजे मागच्या बाजूला बनवला गेला. त्याची कुठलीही परवानगी महानगरपालिका आयुक्त किंवा नगररचना या विभागाची नाहीये. आणि हा रस्ता बनवताना हा जो वहिवाट आहे 40 वर्षापासून जी वहिवाट आहे आणि या वहिवाटीमध्ये डांबरीकरण झालेलं आहे, ड्रेनेज आहे, पाईपलाईन आहे, विद्युत लाईन आहे, दोन्ही बाजूला गटारी आहे, फुटपाथ आहे. ही 40 वर्षाची वहिवाट बंद करून म्हणजे महानगरपालिकेने लाखो रुपये या रस्त्यावर पण खर्च केले आणि लाखो रुपये त्या रस्त्यावर पण खर्च केले आणि खर्च झालेला असताना हा भैरवटीचा रस्ता बंद करून बिल्डरला ताब्यात द्यायचे महापालिकेचा जो घाट आहे आणि त्या रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली इथे जे काय हेरिटेज वृक्ष होते 40 वर्षापूर्वीचे ते तोडण्यात आलेले आहेत आणि ते नुसते फांदे छाटाच्या नावाखाली मुळापासून उपटले गेलेत आणि त्या झाडांच्या संदर्भात कुठेही नवीन झाड लावलेलं नाही किंवा काही उपाययोजना केलेली नाही. आणि हे जे नवीन रस्ता बनवलेला आहे त्याच्यामध्ये न ड्रेनेज आहे, न साईडला काही एम्युनिटी करायला जागा ठेवलेली आहे. त्यामुळे आज इथे आम्ही उपोषणाला बसलोय. मात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी. स्वामी डार्विन हे शिवसेनेचेच होते, त्यामुळे जुनी ओळख होती आणि जर त्यांना असं वाटलं असेल की मी त्यांना ब्लॅकमेल करतोय किंवा माझे फोन गेलेले आहेत तर त्यांनी पोलीस स्टेशनला जावं आणि त्यांनी तक्रार करावी या संदर्भात. आणि मी तर काय माहितीचा अधिकाराखाली काय प्रश्न विचारत नाही, काही करत नाही. जे चुकीचं आहे प्रशासनाने केलेलं आहे आणि जे बिल्डरच्या धार्जिने आहे त्याच्याबद्दल आक्षेप घेतल्यावर त्यांना जर राग आलेला आहे आणि रागाच्या पोटी ते बोललेले आहेत आणि त्या बोलण्याच्या मागे त्यांचा जो काय आरोप आहे तो त्यांनी सिद्ध करावा. त्यांनी मी कुठे त्यांच्याकडे पैशाची मागणी केलेली असेल किंवा कुठे काय त्यांच्या विरोधात पत्रव्यवहार केला असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.